राज्य सरकारनं शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला। राज्य सरकारच्या वतीनं 31,628 कोटी रुपयांचं पॅकेज हे आपण या ठिकाणी देतो आहोत की ज्या माध्यमातून 31,628 कोटी एवढं पॅकेज म्हणजे जवळपास 32,000 पर्यंत हे पॅकेज चाललेलं आहे। अशा 32,000 कोटीपर्यंत अशा प्रकारचं हे पॅकेज या ठिकाणी आपण दिलेलं आहे। नमस्कार, शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आता राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली आहे। हो शेतकरी बांधवांनो, गेल्या कित्येक वर्षापासून तुम्ही पीक विम्याची वाट बघत होता। आता स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी स्वतः अधिकृत अशी माहिती दिली आहे की आता सर्व पीक विमा योजनेमधील रखडलेले दावे मंजूर करण्यामध्ये आले आहे। म्हणजे की हो शेतकरी बांधवांनो, ज्या पीक विम्याची तुम्ही वाट बघत होता तोच पीक विमा सरकारच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज जमा करण्यामध्ये येत आहे। शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आज आली आहे। बघा, पंतप्रधान पीक विमा योजनेमध्ये रखडलेले दावे गेल्या कित्येक वर्षापासून रखडलेच होते। आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट रक्कम जमा व्हायला सुरुवात होत आहे। आज तुमच्या खात्यामध्ये जवळपास 50 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 1200 कोटी रुपये प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत जमा केले जाणार आहे। हो शेतकरी बांधवांनो, खूपच मोठी आनंदाची बातमी आता शेतकऱ्यासाठी आली आहे। म्हणजे की पहा शेतकरी बांधवांनो, अनेक दिवस गेले, अनेक वर्ष गेले, परंतु पीक विमा शेतकऱ्याला भेटलाच नाही। शेतकऱ्याला वाटत होतं पीक विमा या महिन्यामध्ये येईल, त्या महिन्यामध्ये येईल, आज येईल, उद्या येईल, परंतु पीक विमा आलाच नव्हता। आता स्वतः राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज निधी जमा करण्यामध्ये येत आहे। आता सर्वात महत्त्वाचा आहे तो म्हणजे की पीक विमा कोणाला मिळणार आणि कोणते शेतकरी पात्र आहे हे पण जाणून घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, लक्षपूर्वक आता जाणून घ्या, हा पीक विमा जवळजवळ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना मिळणार। परंतु थांबा शेतकरी बांधवांनो, एक काम ज्या शेतकरी बांधवांनी केलं नाही बघा, अशांना वंचित देखील राहावं लागू शकते। सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे, सरकारच्या नियमाचे आणि अटींचे पालन जे शेतकरी बांधव करणार आहे अशा सर्व शेतकरी बांधवांना पीक विमा मिळणार आहे। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, आज जो काय पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे तो सर्व शेतकरी बांधवांना अजिबात मिळणार नाही, हे मात्र लक्षात ठेवा। कारण की आपलं महाराष्ट्र राज्य खूप मोठं आहे, जवळपास 36 जिल्ह्याचा यामध्ये समावेश आहे। बघा, सरकारने स्पष्टपणे सांगितलं, आज थोड्याच वेळामधील 14 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याचे 15,000 रुपये जमा होण्याची मोठी माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून सुद्धा आत्ताच देण्यामध्ये आली। म्हणजे की शेतकरी बांधवांनो, आज टोटल 14 जिल्ह्यामध्ये वितरण करण्यामध्ये येणार। संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये वितरण होणार, परंतु टप्प्याटप्प्याने वितरण डीबीडीच्या माध्यमातून होत असल्याने 14 जिल्ह्यांचा समावेश आज सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये आला आहे। बघा, शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 15,000 रुपयांपेक्षाही अधिकची रक्कम जमा होणार आहे। यामध्ये 2022 वर्ष, 2025 वर्ष म्हणजे की बघा, एवढा मोठा पीक विमा मंजूर केला जात आहे। गेल्या कित्येक वर्षापासून या ठिकाणी पीक विमा भेटला नव्हता। 2023चा सुद्धा पीक विमा शेतकऱ्याला आता मिळत आहे। हो शेतकरी बांधवांनो, बघा, मे महिन्याच्या अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे अशा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता पैसे जमा केले जात आहे। स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्या माध्यमातून आता निर्णय जारी करण्यामध्ये आला। मग शेतकरी बांधवांनो, आता नेमकं पीक विमा किती मिळणार आणि कोणते आहेत ते 14 जिल्हे, ज्या 14 जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून पीक विमा जमा केला जातोय, अगदी काही 2च मिनिटांमध्ये जाणून घेऊया। त्यामुळे अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे, लक्षपूर्वक बघा। 35,000 रुपयांपर्यंत पीक विमा मिळण्याची शक्यता सरकारच्या माध्यमातून सध्या वर्तवण्यामध्ये येत आहे। तुम्ही बरोबर ऐकलं, आता ही शक्यताच नाही तर 100% तुमच्या खात्यामध्ये 35,000 रुपयांपर्यंत पीक विमा जमा केला जात आहे। 2022 पासून ज्या शेतकऱ्याला पीक विमा मिळाला नसेल किंवा कमी भेटला असेल,
कमी मिळाला असेल त्यांना आता 35,000 रुपयांपर्यंत देखील पीक विमा मिळू लागला आहे. तुम्हाला वाटत होते की एवढी मोठी रक्कम कशी काय मिळणार, तर त्याचे कारण देखील आता सरकारने सांगितलं आहे. तर शेतकरी बांधवांनो, एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे, म्हणजे की गेल्या 3 वर्षामध्ये 2022, 2023 आणि 2024 बघा, या मागील 3 ते 4 वर्षाचा पीक विमा केंद्र सरकारने शेतकऱ्याला दिला नव्हता, तो रखडला होता. आता त्याचे दावे मंजूर करण्यामध्ये आला आणि तो डायरेक्टली शेतकरी बांधवांना मिळत आहे. म्हणजे की बघा, गेल्या कित्येक वर्षाचा पीक विमा आता एकत्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केला जात आहे. त्यामुळे 35,000 रुपयांपर्यंत रक्कम शेतकऱ्याला आता मिळत आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग बघा, आता या ठिकाणी शेतकरी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण होते, पीक विमा मिळणार की नाही. बघा, मागे पीक विमा भेटलाच नव्हता, त्यामुळे शेतकरी वर्ग सरकारवर नाराज होता. परंतु आता चिंता करण्याची कसलीच गरज नाही, कारण की सरकारने सर्व शेतकऱ्याला खुश करण्यासाठी पीक विमा वाटपाचा कार्यक्रम आता ठेवला आहे. आजपासून पीक विमा वाटपाला सुरुवात होत असल्याची माहिती समोर आली आहे. तुम्ही आत्ताच्या ठिकाणी शेतकरी बांधवांनो ऐकलं असेल की काहींना 15,000 रुपये पीक विमा मिळणार, तर काहींना या ठिकाणी 35,000 रुपये पीक विमा मिळणार. आणि लक्षामध्ये घ्या, आपल्या देशाचे कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज पीक विमा सोडल्याचं देखील सांगितलं आहे. शेतकरी बांधवांनो, म्हणजे की बघा, पीक विमा वाटप आज खऱ्या अर्थाने केलं जात आहे. परंतु काही शेतकऱ्याला 15,000 रुपये मिळत आहे, काहींना 35,000 रुपये मिळत आहे. मग असं का होत आहे? सर्व शेतकऱ्याला सरसकट 35,000 रुपये का मिळत नाही? आता हे देखील कारण जाणून घेणं लक्षामध्ये महत्त्वाचं आहे. आता महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या शेतकरी बांधवांनो, बघा, सरकारने स्पष्टपणे सांगितलं, ज्या शेतकऱ्यांनी गेल्या 3 वर्षी पीक विमा भरला होता, आता लक्षपूर्वक बघा, अशा शेतकऱ्याला 35,000 रुपयांपेक्षाही अधिकचा पीक विमा मिळणार आहे. आणि ज्या शेतकरी बांधवांनो 2 वर्षे किंवा 1 वर्ष जरी पीक विमा भरला असेल, तर त्यांना 15,000 रुपयांचा पीक विमा मिळणार आहे. स्वतः महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून आता निर्णय जारी करण्यामध्ये आला. तर बघा शेतकरी बांधवांनो, त्यामुळे थोड्याच वेळामध्ये आता या 14 जिल्ह्यामध्ये पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये येणार आहे. कोणकोणत्या शेतकऱ्याला अपात्र ठरवले गेले आहे याची सुद्धा माहिती सरकारने आज जाहीर केली आहे. बघा, 14 जिल्ह्यामध्ये पीक विमा जारी होत आहे. आता उद्यासुद्धा पीक विमा शेतकऱ्याला मिळत आहे. बघा, उद्या पुन्हा 14 जिल्ह्यामध्ये वितरण केलं जाणार. परंतु शेतकरी बांधवांनो, सरकारने ठरवल्यानुसार आज या ठिकाणी 14 जिल्ह्यामध्ये वितरण होत आहे. आता या 14 जिल्ह्यामध्ये तुमचं नाव येतं का नाही हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण या 14 जिल्ह्यामध्ये तुमचं नाव आलं तर 100% तुमच्या खात्यामध्ये पीक विमा रक्कम आता जमा करण्यामध्ये येत आहे. तर मग महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या शेतकरी बांधवांनो, हा पीक विमा आता सरकारने मंजूर केला आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांचे नुकसान जास्त झाले आहे त्यांना खूप मोठा लाभ मिळणार आहे. त्यामुळे सर्व शेतकरी आता खुश झाले आहे. थोड्याच वेळामध्ये तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये वेगवेगळ्या तंत्राद्वारे डीबीटीद्वारे थेट पैसे जमा केले जात आहे. बघा, काल काही जिल्ह्यामध्ये पीक विमा या ठिकाणी वाटप झाला आणि आज 14 जिल्ह्याचा नंबर लागला आहे. हो शेतकरी बांधवांनो, टोटल 14 जिल्ह्यामध्ये पीक विमा महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून जमा केला जात आहे. आता या 14 जिल्ह्यामध्ये तुमचं नाव येतं का नाही हे तुम्ही चेक करून घ्यायचं आहे. जर नाव येत असेल तर 100% तुमच्या खात्यामध्ये पीक विमा महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून आता जमा करण्यामध्ये येत आहे. आता लक्षपूर्वक शेतकरी बांधवांनो पाहून घ्या, ती म्हणजे की यादी. बघा, यादीमध्ये नाव आलं तरच तुमच्या खात्यामध्ये हा निधी जमा करण्यामध्ये येणार आहे. बघा, त्यामुळे 14 जिल्ह्यातील शेतकऱ्याला आज पीक विमा वाटप करण्याचे आदेश स्वतः आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्या माध्यमातून दिले जात आहे. आता बघा, 14 जिल्ह्यातील शेतकऱ्याला काही वेळातच पीक विमा जमा होणार आहे. कृषी विभागाने सांगितलं आहे की आज काही शेतकऱ्याला 15,000 रुपयांचा पीक विमा येणार आहे. जर तुमचा 2022 पासून पीक विमा थकीत असेल, भेटला नसेल, तर तुम्हाला बघा 30,000 रुपयांपर्यंत देखील पीक विमा भेटू शकतो. 2022 ते 2025च्या मे महिन्यापर्यंत राहिलेले सर्व पैसे
तुम्हाला आता 30,000 रुपये मिळतील. काही शेतकऱ्याला काल त्यांच्या बँकेच्या खात्यावर 52,000 रुपये पीक विम्याचे भेटले आहे. बघा, सरकारने सांगितले 30,000 रुपये मिळतील, परंतु काही शेतकऱ्याला 52,000 रुपये मिळाले. आता हे कशाचे मिळाले तर लक्षामध्ये घ्या, गेल्या 3 ते 4 वर्षाचा पीक विमा थकीत आहे, तो शेतकऱ्याला भेटला नव्हता. शेतकऱ्याचं क्षेत्र जास्त आहे, काहीला 10 एकर जमीन आहे, काहीला 8 एकर जमीन आहे, आणि हा पीक विमा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून वितरित केला जात आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो, बघा, हा निधी बघा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून येत आहे. त्यामुळे जे पात्र शेतकरी आहे अशांच्या खात्यावर डायरेक्ट 50,000 रुपयेपर्यंत निधी जमा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून निधी येत आहे आणि राज्य सरकारला मिळत आहे, आणि राज्य सरकार DBTच्या माध्यमातून महाराष्ट्रामधील गरजू शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हा निधी वितरित करीत आहे. त्यामुळे 50,000 रुपयांपर्यंत देखील ही रक्कम आता पोहोचली आहे. तर मग महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या शेतकरी बांधवांनो, आता फक्त या 14 जिल्ह्यामध्ये आता पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे. स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी माहिती दिली. आपल्या राज्यामध्ये 39 जिल्हे आहेत, तुम्हाला माहीत आहे, आणि काल जवळपास 6 ते 7 जिल्ह्यामध्ये सुद्धा पीक विमाचे वाटप झाले. आता बघा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्याला वाढत होतं पीक विमा 10,000 15,000 येईल, परंतु आता केंद्र सरकारकडून 2022 पासून 2024चा राहिलेला काय सर्व पीक विमा आहे तो एकदम शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सोडण्यामध्ये येत आहे. म्हणजे की 50,000 रुपये 40,000 रुपयापर्यंत पीक विमा हा पोचला आहे, आणि तो पीक विमा आता शेतकरी बांधवांना मिळत आहे. आता सर्वात महत्त्वाची आहे ती म्हणजे की यादी. हो शेतकरी बांधवांनो, यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ अजिबात बंद करू नका, कारण की अर्धवट माहिती हमखास धोक्याची असू शकते. बघा, तुमच्या शेती पिकाचे 2022 वर्ष, 2023 वर्ष आणि 2024मध्ये नुकसान जर काय झाले असेल तर त्याचा पीक विमा आता मंजूर झाला आहे. त्यानंतर ज्वारी, तूर, उडीद, सोयाबीन, कापूस, केळी, आंबे, मूग, मटकी, शेंगा अशा सर्व पिकांसाठी सरकारने आता यादी तयार केली आहे. जर स्पष्ट शब्दामध्ये सांगायचं झालं तर जवळजवळ 35 पिकांची नोंद या यादीमध्ये आपल्याला आढळली आहे. बघा, या 35 पिकांमध्ये कांदा, सोयाबीन, बाजरी, ज्वारी, तूर, मटकी आणि कापूस या पिकांना सर्वाधिक पीक विमा मंजूर करण्यामध्ये आले असल्याचं स्वतः या ठिकाणी कृषी विभागाच्या माध्यमातून सुद्धा सांगण्यामध्ये आले. बघा, शिवराज सिंह चौहान यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की 32 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये किती वाजता पैसे येणार, तुम्ही पात्र आहात की नाही, आणि कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा येतोय हे समजेल. आता बघा, कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विमा सोडावा असे आदेश दिले आहे. जवळपास 32 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हा पीक विमा अगदी काही थोड्याच वेळामध्ये येत आहे. काल 6 जिल्ह्यामध्ये वाटप झालं शेतकरी बांधवांनो, लक्षामध्ये घ्या, आणि या ठिकाणी आज 14 जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप करण्याचे आदेश स्वतः कृषी विभागाच्या माध्यमातून सुद्धा आता देण्यामध्ये आले आहे. तर बघा शेतकरी बांधव, कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा जमा होतोय हे तर आपण पाहणारच आहोत, पण त्याआधी कोणकोणते शेतकरी यामधून अपात्र ठरवले जाणार आहे याची सुद्धा माहिती तुम्हाला अगदी आता 2च मिनिटांमध्ये सांगत आहे. सरकारकडून एक महत्त्वाची सूचना आली आहे, सर्व बँकांमध्ये हा पीक विमा येणार नाही, लक्षामध्ये घ्या. कारण मागच्या वेळी जो काय पीक विमा जमा झाला होता तो अनेक बँकांमध्ये शेतकऱ्याला भेटलाच नाही आणि सरकारला देखील परत गेला होता. त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्याला सांगण्यामध्ये आलं की शेतकऱ्याचे नुकसान देखील झालं होतं, कारण की पीक विमा शेतकऱ्याला भेटलाच नाही. म्हणून आता राज्य सरकारच्या वतीने पीक विमा सोडण्यासाठी 12 प्रमुख बँकांची निवड सध्या केली आहे. आता या 12 बँकांमध्ये जर तुमचे खाते असेल तर तुम्हाला पीक विमा जमा होणार आहे. सरकारने फक्त या 12 बँकांनाच प्राधान्य दिलं आहे, कारण हा पीक विमा केंद्र सरकारच्या माध्यमातून सोडण्यामध्ये येत आहे. एवढं मात्र लक्षामध्ये घ्या, हे पैसे केंद्राचे आहे. जर तुम्ही या 12 बँका सोडून इतर बँकेमध्ये तुमचे अकाउंट उघडले असेल तर पीक विमा सोडणाऱ्या कंपन्यांना अडचण येत असल्याचं लक्षामध्ये आलं आहे. यामध्ये पीक विमा लवकर जमा होणार नाही असे देखील सांगण्यामध्ये आले आहे. त्यामुळे तुम्ही आता लक्ष देऊन
येऊन बघा कोणत्या बँकांमध्ये हा पीक विमा सोडला जाणार आहे. आज, उद्या आणि परवा असे 3 टप्प्यामध्ये पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये सोडल्या जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. तर मग सर्वात महत्त्वाची आहे शेतकरी बांधवांनो ती म्हणजे की यादीमध्ये तुमचं नाव आलं की 100% तुमच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येणार. आता महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या शेतकरी बांधवांनो, पीक विम्यासाठी निवडलेल्या 12 बँकांची यादी सरकारने आता जारी केली. बघा या 12 बँकांच्या यादीमध्ये तुमचं नाव येतं का? जर या 12 बँकेमधून तुम्ही एका जरी बँकेमध्ये तुमचं अकाउंट खोललं असेल तर सरकारच्या माध्यमातून 100% तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे. तर मग महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या शेतकरी बांधवांनो, पहिली बँक सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आली जिल्हा मध्यवर्ती बँक, बघा त्यानंतर जिल्हा सहकारी बँक, त्यानंतर HDFC बँक, त्यानंतर ICICI बँक, त्यानंतर कोटक महिंद्रा बँक, त्यानंतर पोस्ट ऑफिस बँक, त्यानंतर महाराष्ट्र बँक, त्यानंतर बँक ऑफ इंडिया, त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया जिल्हा की SBI बँक आपण असे देखील म्हणू शकतो. या बँकामध्ये सरकारच्या माध्यमातून निधी जमा करण्यामध्ये येणार. त्यानंतर कॅनरा बँक, त्यानंतर बँक ऑफ बडोदा. जवळपास 14 ते 15 हजार शेतकरी यामधून बाहेर देखील पडणार आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी पीक विम्यामध्ये बऱ्याचशा प्रकारे घोटाळे झाले हे देखील समोर आलं. हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही बातम्या देखील ऐकल्या असतील की सर्वात जास्त बीड जिल्ह्यामध्ये पण पीक विम्यामध्ये घोटाळे काढण्यामध्ये आले आणि या 12 बँकामध्ये पीक विमा सोडण्यामध्ये येणार, त्यामुळे सरकारने सांगितलं. तर मग आता महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकऱ्यांनी गायरान जमीन दाखवून, रस्त्यालगतची जमीन दाखवून, कॅनलच्या बाजूची सरकारी जमीन दाखवून पीक कोणत्याही या ठिकाणी अशी माहिती गोळा केली की जे या ठिकाणी सरकार मान्य नाही आणि पीक विमा घेण्याचा प्रयत्न केला तर अशा शेतकऱ्याला आता पीक विमा मिळणार नाही. त्यांना आज पीक विमा सोडला जाणार नाही. तुमचा जिल्हा यामध्ये आहे का तुम्ही बघून घ्या. बघा सरकारने स्पष्टपणे सांगितलं ज्या शेतकरी बांधवांकडे ओरिजिनल असा सातबारा आहे, आज या ठिकाणी उद्या आणि परवा या 3 दिवसाच्या आतमध्ये त्या सर्व शेतकरी बांधवांना पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे. तर मग महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या शेतकरी बांधवांनो, सरकारने सांगितलं आहे आज 14 जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप करण्यामध्ये येत आहे. तर आता सरकारने पहिला जिल्हा सांगितला आहे ज्या जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप होत आहे तो म्हणजे की अकोला जिल्हा, त्यानंतर नांदेड जिल्हा, त्यानंतर वाशिम, त्यानंतर यवतमाळ, त्यानंतर लातूर, त्यानंतर बीड, त्यानंतर बुलढाणा, त्यानंतर जालना, त्यानंतर सांगली. बघा जर सांगलीमधून कोणी आपला व्हिडिओ बघत असेल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली. आता बघा सोलापूर जिल्ह्याचा पण समावेश सरकारने केला, त्यानंतर कोल्हापूर जिल्हा, त्यानंतर सातारा जिल्हा, त्यानंतर रायगड, त्यानंतर रत्नागिरी. हो शेतकरी बांधवांनो, होय हे महत्त्वाचे जिल्हे आहे ज्या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून पीक विम्याचं वितरण केलं जात आहे. आता महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या शेतकरी बांधवांनो, बघा हे काम तुम्हाला सरकारने करायचं सांगितलं आहे. जर ते काम जर तुम्ही आतापर्यंत नाही केलं तर ते काम करून घ्या, नाहीतर एवढा मोठा व्हिडिओ पाहण्यामध्ये काहीच अर्थ उरणार नाही. बघा हा व्हिडिओ मोठा आहे शेतकरी बांधवांनो, बघा परंतु या ठिकाणी सर्व अपडेट तुम्हाला या व्हिडिओच्या आतमध्ये मिळत आहे. सरकारने तुम्हाला एक कार्ड काढायचं सांगितलं ते म्हणजे की फार्मर ID कार्ड. हो फार्मर ID कार्ड काढणं अत्यंत गरजेचं आहे. ज्या शेतकऱ्यांनी हे कार्ड काढलं नाही अशा शेतकऱ्याला अडचण येत आहे असं स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं. आता तुम्ही फार्मर ID कार्ड लवकरात लवकर काढून घ्या म्हणजे की पीक विमा येण्यामध्ये काही अडचण येणार नाही. बरं हा पीक विमा नेमकं कधी मिळणार तर लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, आज या ठिकाणी सकाळपासून वितरण सुरू झालं आहे, दुपारी या प्रक्रियेला जास्त योग येणार आणि रात्रीच्या 12 वाजेपर्यंत सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हा पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे. ही होती अतिशय महत्त्वाची बातमी. आणि जर तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलमध्ये आला असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे की इतर महत्त्वाच्या अशाच नवीन अपडेट तुम्हाला पुढे देखील बघायला मिळतील. ही होती महत्त्वाची बातमी. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.